अमरावतीत एक धक्कादायक घटनेने खळबळ उडवून दिली। 12 जुलै रोजी रहाटगाव येथील एका बार समोर राजकुमार तहलराम सुंदराणी यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती। या घटनेनंतर नांदगाव पेठ पोलिसांनी कारवाई करत आता त्याच बारच्या मालक आणि चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेलमधील लॉजिंग रूम मध्ये कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र किंवा नोंदी न घेता ग्राहकांना प्रवेश दिला जात होता। इतकंच नाही तर निर्धारित वेळेनंतरही ग्राहकांना सर्रासपणे दारू पुरवली जात होती, असं तपासात समोर आलं आहे। हेड कॉन्स्टेबल संजय देऊडकर यांच्या तक्रारीवरून बार मालक मुदस्सर अली आणि चालक विजय पुरणलाल खत्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान या हत्या प्रकरणातील फरार आरोपी बंटी पवार आणि शिवा फुलवाणी यांना राजस्थानमधील कोटा शहरातून अटक करण्यात आली आहे। गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने आरोपींना अमरावतीत आणलं असून त्यांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नांदगाव पेठ पोलीस त्यांची कसून चौकशी करीत आहेत, मात्र या खुनामागचं नेमकं कारण अजूनही अस्पष्ट आहे। ठाणेदार दिनेश दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। या घटनेमध्ये आरोपी शिवा फुलवाणी आणि बंटी पवार या दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयामध्ये आज नेण्यात आले होते आणि काल नेण्यात आले होते आणि त्यांची पोलीस कोठडी जी आहे ते दिनांक 18 जुलैपर्यंत आहे। या नंतर या घटनेचा तपास करीत आहे नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी आता या बारमध्ये चौकशी केली असता CCTV कॅमेऱ्याचे फुटेज चेक केले असता ते रात्री 2 वाजता 3 वाजता दारू पाजल्या जाते, दारू सर्व केल्या जाते। या संदर्भात तपासणी केल्या असता इथे लॉजिंग आहे आणि लॉजिंगमध्ये कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र न घेता लॉज भाड्याने देण्यात येते आणि विशेष म्हणजे या संदर्भात नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल देऊळकर यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल नोंदवला आहे। येथील 2 आरोपीवर, एक बार संचालकावर आणि दुसऱ्या आरोपीवर अजून एक मॅनेजरवर गुन्हा नोंदवलेला आहे। या घटनेचा तपास आता नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश दहातोंडे करीत आहे।